नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण टोटल 20 अशा स्मॉल कॅप स्टॉक्सबद्दल बोलणार आहोत, ज्यांचे शेअर म्युच्युअल फंडने जानेवारी 2025 मध्ये बाय किंवा सेल केले आहे. तर मित्रांनो, सगळ्यात पहिले अशा 10 स्मॉल कॅप स्टॉक्सबद्दल बोलूया, ज्यांचे शेअर म्युच्युअल फंडने जानेवारी 2025 मध्ये खरेदी केले आहे. तर सगळ्यात पहिले बोलूया साऊथ इंडियन बँक लिमिटेडबद्दल. आणि डिसेंबर 2024 नुसार यामध्ये FISची होल्डिंग आहे 11.46%, DISची होल्डिंग आहे 7.25% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 81.29%. आणि याचे म्युच्युअल फंडने जानेवारी 2025 मध्ये 761 लाख शेअर खरेदी केले आहे. चला आता बोलूया सेन्को गोल्ड लिमिटेडबद्दल. आणि डिसेंबर 2024 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 64.10%, FISची होल्डिंग आहे 8.88%, DISची होल्डिंग आहे 13.31% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 13.69%. आणि या कंपनीचे म्युच्युअल फंडने जानेवारी 2025 मध्ये 63 लाख शेअर खरेदी केले आहे. चला आता बोलूया हॅपी फॉर्गिन्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, डिसेंबर 2024 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 78.60%, FISची होल्डिंग आहे 2.28%, DISची होल्डिंग आहे 17.06% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 2.05%. आणि या कंपनीचे म्युच्युअल फंडने जानेवारी 2025 मध्ये 39 लाख शेअर खरेदी केले आहे. चला आता बोलूया वेंटिव हॉस्पिटॅलिटी लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, डिसेंबर 2024 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 88.99%, FISची होल्डिंग आहे 3.31%, DISची होल्डिंग आहे 3.78% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 3.93%. आणि या कंपनीचे म्युच्युअल फंडने जानेवारी 2025 मध्ये 26 लाख शेअर खरेदी केले आहे. चला आता बोलूया हॅपीएस्ट माइंड्स टेक्नॉलॉजीज लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, डिसेंबर 2024 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 44.23%, FISची होल्डिंग आहे 5.34%, DISची होल्डिंग आहे 6.08% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 42.83%. आणि या कंपनीचे म्युच्युअल फंडने जानेवारी 2025 मध्ये 25 लाख शेअर खरेदी केले आहे. चला आता बोलूया वेलस्पून एंटरप्राइजेस लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, डिसेंबर 2024 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 54.80%, FISची होल्डिंग आहे 4.58%, DISची होल्डिंग आहे 6.31% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 33.07%. आणि या कंपनीचे म्युच्युअल फंडने जानेवारी 2025 मध्ये 17 लाख शेअर खरेदी केले आहे. चला आता बोलूया ऑप्टिमस इन्फ्राकॉम लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, डिसेंबर 2024 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 74.89%, FISची होल्डिंग आहे 0.20%, DISची होल्डिंग आहे 0.51% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 24.40%. आणि या कंपनीचे म्युच्युअल फंडने जानेवारी 2025 मध्ये शेअर खरेदी केले आहे. परंतु किती शेअर खरेदी केले आहे त्याचा डेटा आतापर्यंत अवेलेबल नाही. चला आता बोलूया तानला प्लॅटफॉर्म्स लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, डिसेंबर 2024 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 44.11%, FISची होल्डिंग आहे 12.48%, DISची होल्डिंग आहे 0.46% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 42.95%. आणि या कंपनीचे सुद्धा म्युच्युअल फंडने जानेवारी 2025 मध्ये शेअर खरेदी केले आहे. परंतु किती शेअर खरेदी केले आहे त्याचा डेटा अवेलेबल नाही. चला आता बोलूया कावेरी सीड कंपनी लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, डिसेंबर
2024नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 60.50%, FISची होल्डिंग आहे 19.51%, DISची होल्डिंग आहे 3.55% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 15.86%. आणि या कंपनीचे सुद्धा म्युच्युअल फंडने जानेवारी 2025मध्ये शेअर खरेदी केले आहे, परंतु किती शेअर खरेदी केले आहे त्याचा डेटा अवेलेबल नाही. आता बोलूया ट्रान्सरेल लाइटिंग लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, डिसेंबर 2024नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 71.12%, FISची होल्डिंग आहे 1%, DISची होल्डिंग आहे 15.15% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 12.74%. आणि या कंपनीचे सुद्धा म्युच्युअल फंडने जानेवारी 2025मध्ये शेअर खरेदी केले आहे, परंतु किती शेअर खरेदी केले आहे त्याचा डेटा अवेलेबल नाही. चला मित्रांनो, आता अशा 10 स्मॉल कॅप स्टॉक्सबद्दल बोलूया ज्यांचे शेअर म्युच्युअल फंडने जानेवारी 2025मध्ये सेल केले आहे. तर सगळ्यात पहिले बोलूया झी एंटरटेनमेंट एंटरप्राइजेस लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, डिसेंबर 2024नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 3.99%, FISची होल्डिंग आहे 20.05%, DISची होल्डिंग आहे 17.87% आणि गव्हर्नमेंटची होल्डिंग आहे 0.13% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 57.96%. आणि या कंपनीचे म्युच्युअल फंडने जानेवारी 2025मध्ये 209 लाख शेअर सेल केले आहे. चला आता बोलूया पूनावाला फिनकॉर्प लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, डिसेंबर 2024नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 62.36%, FISची होल्डिंग आहे 8.19%, DISची होल्डिंग आहे 11.82% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 16.98%. आणि या कंपनीचे म्युच्युअल फंडने जानेवारी 2025मध्ये 114 लाख शेअर सेल केले आहे. चला आता बोलूया सामही हॉटेल्स लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, डिसेंबर 2024नुसार या कंपनीमध्ये FISची होल्डिंग आहे 54.76%, DISची होल्डिंग आहे 18.56% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 26.69%. आणि या कंपनीचे म्युच्युअल फंडने जानेवारी 2025मध्ये 61 लाख शेअर सेल केले आहे. चला आता बोलूया CDSLबद्दल, म्हणजे सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस इंडिया लिमिटेडबद्दल. तर डिसेंबर 2024नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 15%, FISची होल्डिंग आहे 17.15%, DISची होल्डिंग आहे 19.11% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 48.74%. आणि या कंपनीचे म्युच्युअल फंडने जानेवारी 2025मध्ये 54 लाख शेअर सेल केले आहे. चला आता बोलूया दिलीप बिल्डकॉन लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, डिसेंबर 2024नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 70.15%, FISची होल्डिंग आहे 3.18%, DISची होल्डिंग आहे 9.54% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 17.14%. आणि या कंपनीचे म्युच्युअल फंडने जानेवारी 2025मध्ये 32 लाख शेअर सेल केले आहे. चला आता बोलूया ॲव्हलॉन टेक्नॉलॉजीज लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, डिसेंबर 2024नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 50.58%, FISची होल्डिंग आहे 5.39%, DISची होल्डिंग आहे 20.87% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 23.16%. आणि या कंपनीचे म्युच्युअल फंडने जानेवारी 2025मध्ये 26 लाख शेअर सेल केले आहे. चला आता बोलूया मॉईल लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, डिसेंबर 2024नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 64.68%, FISची होल्डिंग आहे 3.12%, DISची होल्डिंग आहे 8.24% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 23.94%. आणि या कंपनीचे म्युच्युअल फंडने जानेवारी 2025मध्ये 17 लाख शेअर सेल केले आहे. चला आता बोलूया आरती फार्मा लॅब्स लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, डिसेंबर
2024नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 44.65%, FISची होल्डिंग आहे 8.64%, DISची होल्डिंग आहे 10.36%, गव्हर्नमेंटची होल्डिंग आहे 0.01% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 36.33%. आणि या कंपनीचे म्युच्युअल फंडने जानेवारी 2025मध्ये 15 लाख शेअर सेल केले आहे. आता बोलूया वन मोबिक्विक सिस्टम्स लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, डिसेंबर 2024नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 25.18%, FISची होल्डिंग आहे 4.83%, DISची होल्डिंग आहे 8.85% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 61.13%. आणि या कंपनीचे सुद्धा म्युच्युअल फंडने जानेवारी 2025मध्ये शेअर सेल केले आहे. परंतु किती शेअर म्युच्युअल फंडने या कंपनीचे सेल केले आहे त्याचा डेटा आतापर्यंत अवेलेबल नाही. आता बोलूया इन्व्हिरो इन्फ्रा इंजिनियर्स लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, डिसेंबर 2024नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 70.02%, FISची होल्डिंग आहे 1.45%, DISची होल्डिंग आहे 5.19% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 23.35%. आणि या कंपनीचे सुद्धा म्युच्युअल फंडने जानेवारी 2025मध्ये शेअर सेल केले आहे. परंतु मित्रांनो, किती शेअर सेल केले आहे त्याचा डेटा आतापर्यंत अवेलेबल नाही. तर मित्रांनो, अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.